इकडं चालू आहे बघा. इकडं बांगड्या आल्या, त्या बांगड्या भरायला चालू केल्यात आता. इकडं पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू आहे. प्रियंका आणि इकडं काय केलंय रे? काय केलंय? आलो आलो. काय केलंय राणीनं? हो राणीने काय केलंय? जातन हेन केन लक्ष्मणेन तुळसन नटली का? हा काय करताय? काय असतं हे? लय काय काय बाबा. तुमच्या पोरांच्या लग्नात काय सुद्धा करणार नाही तर तुम्ही काय करणार नाही. त्यांच्या ध्यानात राहत नाही पहिलं ह्याला असलं कशाला. आता डायरेक्ट कोर्ट मॅरेज पळून जाते ती. इकडे शिवायला नाही आणि काय नाही. ते गाठा मारतात असे बघितले. काय होत हे? झालं का? हो राणे इकडे झाली. शिपाईचे तोंड अजून काढायच्यात. घरात काय चालू आहे ह्यांचं? स्वयंपाक. हो शिट्याचा फोटो. बाहुल्या हे करून लय फुटून फिटून काढल्यात गाड्या. चहा आणलाय बाबा करून शुभांगी ताईने, बरोबर का? समजायला दिलाय बाबा चहा. का रडते ती? आणि इकडे आमची राणी कटाळून झोपलेली बघा. आता जरा कटाळा आलाय. मम्मीची मिशिव म्हणते. मम्मी यायला लागली आता. आणि इकडे तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो काय चालू आहे. काय चालू आहे? या भजी करतात जातात आहे बघितल्या. मस्त भजी करायला तिकडे निवड केले. तर बाहेरचं नियोजन दाखवतो तुम्हाला. रुद्र जेवतोय आमचा. ताईला तर काही टाइमच नाही आता. लय की झालं तिचं. ही आपली जुनी परंपरा आलेली संस्कृती काय आहे तुम्हाला सांगतो. आता हा डेरा मांडला आहे. तर ह्या डेऱ्याचं असं वैशिष्ट्य आहे मित्रांनो की ही 16 होस तर डेरा उचलायचा नसतो असं म्हणतात. समजा 5 बायांनी पूजून सवासनीने आपलं ते पूजून ठेवलेलं आहे. लेकरं बाळ हात लावणार म्हणून तो साईडला ठेवला आहे. आपलं एवढं असं घर इकडं तर साईडला एका कोपऱ्यात असावं. दुसरी गोष्ट म्हणजे इकडं आहे जातं. यातलं काय आपल्याला माहित नाही. हे जातं 5-6 जणीने तुम्हाला सांगतो ते पूजून हळदी कुकू लावून शिटेला हळदी कुकू लावून ते हे केलेलं आहे. आता हे पण 16 होस तर उचला ना. हे एका साईडला एकाच जागेवर राहतं. आणि बाकीचं तर काही हे खण भरायचं आहे. त्यासाठी असं पूजून घ्यायला लागतोय. त्यातलं आपल्याला काय एवढं माहीत नाही. एवढं असतं का पोरगे दुसऱ्या घरी द्यायचं म्हणजे लय अवघड आहे. हे एवढं समजा करायला लागतं. बाकी मांडव हे तुम्ही बघितला. पोळ्या पण चालू आहे त्या दणकावून बघितलं का. लागते त्या प्रियंका करू लागते. प्रियंका इकडं बघितलं. गाणे वय लावू की. बांगड्या पण आता भरायला चालू करायच्या. त्या खण हळदी कुकू लावलं. काय म्हणतो तू? घ्या पाणी पोच. होय बरं बरं चला. पांडू कुठं ग? पांडू कुठं झोपलाय? पांडू तर तिकडे झाडा खाली तिकडं बसलाय निवांत. दाजीनं आपण पत्रिका वाटा गेले. इकडं तुम्हाला सांगतो आमच्या वहिनी पण आल्या. त्या सकाळ सकाळ केशवालता घेऊन सोडून गेलाय. काकीला काय आणलं नाही वहिनी? कुठं? पिंपरी कोणाचं या? गुरुआईच्या पुरीचं. होय. छकुले
केलाय असंच पोरांचं काय तर का बसलं इकडं कटा आलाय गरम व्हायला लागलं गॅस कडे म्हणलं थोड्या वेळ बसावं आल्यापासून कामावर हाटल्या होत्या आता बसले आता किती 1:30 वाजली बघा काय रे बाळा जंबरनाथ काय म्हणतो मोबाईल कार्तिक कुठे या आणि इकडं चालू आहे बघा पोर इथं खेळतात कृष्णा हे येते इकडं सुट्टी येते काहीतरी तसलं मांडतात फुलं ठेवून इकडं भात शिजवायचं चालू आहे सवासनी आल्या त्या आपा पोरांना सांभाळतात पांडव तिकडं झाडाखाली झोपलाय कार्तिक आली रे कार्तिक आली बाप्पा यायचा नाही कार्तिक कधी बाप्पा तर ये नाही आपला आता सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो सवासनी आहेत मंडप हे टाकलाय हळदी कुकू लावण्यासाठी ताई मला घेऊन फिरते इकडे ह्यांना ताईंना हळदी कुकू लावलंय निरोप दिलाय तिकडे गाय होते गाईला पण लावलं चला आता कुठं जायचे आता इकडे कोळ्यांच्या वस्तीवर होय आता ती काळ्यांच्या वस्तू जायची काळे नाही कोळे कोळी कोळ्याच्या कोळ्यांची वस्तू जायचं चला बस ताईमध्ये ही एवढी गाडी आणली बाबा उठाडा वणी नीट बसता येणार सहजासहजी बसता यायला पाहिजे का ड्रेस घातलाय बाई मी माझी बायको कशी बांधून आणली असं गटोड्यावर ती विचार कर आणि तू ग बस चला आता इकडं आली बंगल्यावर आतमध्ये हळदी कुकू लावते ताई काय म्हणते काय काय झालंय बोह काय तुला हळदी कुकू ह्याला पण लाव का हळदी कुकू आता पण आली हळदी कुकू लावा पेरूची बागन पेगन मस्त आहे बघ बर पिकलंय का पिकलाय पण खराब झालाय नको पावसाने खराब झालंय काय व त्यांना माहितीये कुठं फिरवायचं कना तिकडच गेल्या डायरेक्ट तिकडे तोंडाला साळले बस मग आता हे राहिलेलं खराबच झालं ना सारं आता ही बाहेरच्या बाजारात विकायचं असं बिना फॉर्मचं होय नाही ह्याला परवडतं का हो पेरूत आता पहिल्यांदा तर केलंय अजून काही एवढं आपल्याला अंदाज नाही त्याचा चाललंय बरं झालं जरा पिशवी भरत आणली तरी मला 2 पण सुटणार लय नको बस झालं तेवढं मी पण बाजारात जिंतीच्या बाजारात कारवाडीच्या बाजारात होय येणं व्हाय ना इकडे मोठी बाग आहे चांगली मोठी बाग आहे आता हिला डेव्हलप करायचं येऊ का धरा जरा अयो पिशवीच भरली चांगलं घेतलं का ही बघा आता दबत काय? आहे. अनुभव आहे त्यांना वाडी वस्त्यावरची घरं अशी असतात बघा बघितलं का आता इथं हळदी कुकाला गेली लावलं निघाले चल चल तर आता सांगाय आली या हळदी कुकू लावलं बघा घरं कशीत शेतकऱ्याची दारी चालू इकडं काकांची चल दाजींची बहीण आहे या. होय हा. शेतकऱ्याचं जीवन बघा बहिमुख चालू आहे काय काढाय होय चल ताई प्रत्येक ठिकाणी कुत्री स्वागत करतात ताईच नारळ सिरफळ देतात काय करतात कुत्रे आता इकडं आलोय बघा कुठलाही मारतोय का पाय पडा कारण की एक जण घरी गेलतो आता चहा केला बाबा तिथं येतो म्हणली चला आता गाडी घेऊन चालू आहे बघा तुम्हाला सांगतो गावातली जी आपली जोतताय ही वंदताय आहे त्या परत त्याला ताईची सासूबाई मामेला घेऊन यायचं या
तर जास्त जण आहेत म्हणून गाडीच घेऊन चाललो मग बाकी चालू सवस्त घरी आलो बघा गावातल्या घरी. इकडं आता आईनला जोतात आयला. साक्षीचं बरं आहे का? बरे कुठे आहे? कोण झोपले इथं? दाजी. अयो दाजीने असं झोपल्यावर कसं यायचं, कशी मजा आहे दाजीची, बघितली का? असू द्या असू द्या. आता हात पाणी नको काय नको, चला लय उशीर झालाय त्यामुळं. हा इकडं नाना झोपला. नाना गावात यायचं नाही का? रानात हे सासरे आहेत बघा ताईचे, नाना आहेत आमचं. फॅन लावून झोपल्यात ना. हे जोतात आहे आता मध्ये लगीन झालेलं, हे आमचं जोतात आहे. हा जमतंय. बरं बरं हा. कोण? शिंदे शिवा. हा आले ते दाजी आलेत की आपल्या साक्षीचं नाव. हो का, या तारखेला लगीन झालं. इकडं टाकून घेतलंय हे घर. इकडं ताईची हे एक रूम, तिकडं ताईचं थोरलं दीर त्यांचं पुल्लं हे. ह्यांना घेऊन आलो बघा आता पर डे हे ते. ओके